नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एम राठोड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण काळकाम वेग या टॉपिकवरचे काही गणित पाहिलेत। आज त्याच टॉपिकवरचे थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे गणित आपण बघणार आहोत। हे गणित वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अगोदर विचारलेले गणित असतील। हे गणित एसएससी रेल्वे त्याच्यानंतर नाही का सरळ सेवा भरती म्हणा, पोलीस भरती म्हणा, या सगळ्या परीक्षांमध्ये विचारलेलेच गणित असतील हे। तर हे गणित आपण मागच्या काही व्हिडिओज पासून बघत आहोत की लसावी पद्धतीने सोडवत आहोत ते गणित, आणि सोप्या पद्धतीने वेगळ्या काही जर लागत असतील, काही गणितांना वेगळी पद्धत लागत असेल तर त्या पद्धतीने आपण सोडवत जाऊया। तर यांच्या ज्या मेथड्स आहेत, ह्या मेथड्स पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या आहेत। त्या पद्धती जर आपण बघितल्या तर आपल्याला परीक्षेमध्ये नाही का खूप वेळ लागू शकतो, आणि आपल्या त्या ज्या स्टेप आहेत तर त्या स्टेपमुळे आपलं नुकसान होऊ नये आणि आपल्या परीक्षेमध्ये वेळ वाचावा यासाठी ही आपण गणिताची सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू केलेली आहे। तर लसावी फास्ट कसा काढायचा किंवा गणित फास्ट कसे सोडवायचे ह्या सगळ्या पद्धती मी आपल्या मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये दिलेली आहे। त्या व्हिडिओची लिंक्स मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकून देईल। आपल्याला विनंती राहील की ते व्हिडिओ आपण अगोदर बघून घ्यावे आणि नंतर ही सोडवायला आपल्याला सोपं जाईल। तर चला आपल्या गणिताकडे येऊया। तर बघा, आर हा यशच्या तुलनेत 80% अधिक कार्यक्षम आहे। जर यशने एक पुस्तक 90 दिवसात छापले तर तेच पुस्तक छापण्यास आरला लागणारे दिवस काढा। बघा काय केलेलं आहे, या दोघांचं कंपॅरिझन इथं दिलेलं आहे। काय दिलेलं आहे, आर हा यशच्या तुलनेत 80% अधिक कार्यक्षम आहे। मग काय करावं लागेल, यांच्या दोघांची कार्यक्षमता काढून घेऊ, आर आणि यशची कार्यक्षमता। जर बघा, जर यश हा 100 काम करत असेल तर 180 काम कोण करणार आहे, आर काम करणार आहे 180। बघा, याला असं समजून घेऊ शकतो आपण की 100% काम जर यश सर करणार आहे तर 80% अधिक कार्यक्षम त्याच्यापेक्षा कोण आहे, आर आहे। तर त्याच्यामध्ये 80 मिळवले, 180% काम कोण करणार आहे, आर करणार आहे। या दोघांचा रेशिओ काढून घेऊ आपण। हे कटते तिथपर्यंत काटायचं, 0 0 कटलं, बे 90 18 आणि बे 5 10। बघा यांचा रेशिओ मी डायरेक्ट लिहिलं असतं इथं, पण इथं तुम्हाला समजणार नाही म्हणून मी या पद्धतीने केलेलं आहे। बघा असंही काढू शकतो आपण की 80% जर काढायचं झालं तर 80% भागिले 100 जर केलं आपण समजा, तर यांचं फ्रॅक्शन काय येईल, बे चौक 8 बे 5 10। जर यश 5 काम करत असेल तर 4 अधिक कोण करायला, आर करायला, 5 आणि 4 9 असंही येऊ शकते। हे काय झाली यांची कार्यक्षमता। आता जर हे यांची कार्यक्षमता असेल तर बघा, जर एखाद्या व्यक्तीला एखादं काम करण्यासाठी जास्त दिवस जर लागत असेल, जर दिवस जर त्याला जास्त लागत असेल तर तो काम काय करणार आहे, कमी काम करणार आहे। काम कसं करेल, तो काम कमी करणार आहे। जसं बघा, जर 50 खड्डे खोदायला एका व्यक्तीला 50 खड्डे खोदण्यासाठी एका व्यक्तीला जर 25 दिवस लागत असेल तर तो एका दिवसामध्ये काय करणार आहे, 2 खड्डे खोदणार आहे। आणि जर तेच जर बघितलं आपण, जर एखाद्या व्यक्तीला जर ते 50 खड्डे खोदण्यासाठी 12 दिवस लागत आहे तर तो काय करेल, जास्त खड्डे खोदणार आहे एका दिवसामध्ये। काय होईल, म्हणजे ज्याचं काम कमी असेल त्याचे दिवस जास्त लागणार आहे त्याला, आणि ज्यांना दिवस जास्त लागतात तर समजू शकतो आपण की दिवस हे कार्यक्षमतेच्या कशा चलनात असतात, व्यस्त चलनात असतात। कार्यक्षमतेच्या व्यस्त चलनात असतात। म्हणजे डेज आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी इफिशियन्सी। म्हणजे काय म्हणू शकतो, दिवस हे कार्यक्षमतेच्या व्यस्त चलनात असतात। मग व्यस्त चलनात जर असतात म्हटलं तर यांचं व्यस्त चलनात कसं होईल, हे 5 9 आहे ना, तर मग हे 5 इकडे येईल आणि हे इकडे 9 जाईल। म्हणजे हे काय झाले, यांना लागणारे दिवस हे आपण काय केलं, हे ॲझ्युम केलं। हे यांची कार्यक्षमता हे ॲझ्युम केली आणि हे यांना लागणारे दिवस ॲझ्युम केले। पण प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की यशला ते पुस्तक छापायला 90 दिवस लागतात। आपण ॲझ्युम किती केलेत, 9 दिवस केले। प्रश्नानुसार याच्यामध्ये त्याला किती दिवस लागतात, 90 दिवस लागतात। मग 90 दिवस लागतात असं जर म्हटलं समजा, तर हे 9च्या हे किती तुलनेमध्ये किती पट आहे, हे 10 पट आहे। हे 9 दिवस आहे आणि हे 90 दिवस आहे। या 9च्या तुलनेत हे 90 किती पट आहे, 10 पट आहे। मग याची 10 पट करायची, यालाही गुणिले 10 करायचं, म्हणजेच काय होईल, हे काय होईल, आरला लागणारे दिवस तेच पुस्तक छापायला। म्हणजेच हे जे 9 दिवस ते लागायले हे यशला लागायले, आणि प्रश्नात किती दिवस दिले तर आपल्याला 90 दिले। हे आपण नाही का गृहीत धरलेली दिवस होते आणि हे ॲक्च्युअल दिवस होते। मग या गृहीत धरलेल्या दिवसापेक्षा हे किती दिवस जास्त, किती पटीने जास्त आहेत ते दिवस, 10 पटीने आहेत।
मग याचेही 10 पटीने जास्त दिवस घ्यावे लागतील. म्हणजेच या आरला जे पुस्तक छापण्यासाठी लागणारे दिवस आहेत ते किती दिवस असतील? 50 दिवस असतील. आता बघा याच्यावरून हे जर सोडवलं तर सोपं जाते. आता याला जर तुम्ही जर वेगळ्या पद्धतीनं कोणत्याही जरी लावल्या समजा तर तुम्हाला खूप वेळ लागू शकतो. तर बघा ही सोपी पद्धत होती. आणखी एक गणित घेतो ज्याचं पुस्तकामध्ये एक्सप्लेनेशन अशा प्रकारे दिलेलं आहे की ते सूत्र पाहिल्याच्या नंतरच आपला गणितामधला सगळा इंटरेस्टच मरून जातो असं वाटतंय. बघा ते गणित मी मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे आणि ते गणित आता मी पुन्हा इथं घेणार आहे, कारण की त्याचं सूत्र मी पुस्तकामध्ये पाहिलं तर ते सूत्र जर पाहिलं तर असं वाटतं की गणित हे खूप भयानक विषय आहे. तर ते सूत्र मी तुमच्या समोर मांडतो आणि आपल्या पद्धतीनं सोडवतो. त्या सूत्रानुसारही सोडून आपल्या पद्धतीने सोडवू. आपल्याला कोणती पद्धत आवडते ते बघा. तर चला बघूया ते प्रश्न. बघा प्रश्न आहे, ए ला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात व बी ला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात. दोघे मिळून कामाला सुरुवात करतात आणि काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी ए काम सोडतो व उर्वरित काम बी एकटा पूर्ण करतो. तर एकूण काम पूर्ण होण्यास लागणारे एकूण दिवस किती? बघा ए आणि बी काही दिवस मिळून करतील आणि ए काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी सोडतोय. मग काय होईल की बी ला काहीतरी दिवस समोर लागणार आहेत आणि ते दिवस आणि दोघं मिळून केलेले दिवस एकत्र किती होतील, किती दिवस लागतील हे काढायचं आहे आपल्याला. आता याचं एक्सप्लेनेशन पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे बघा की या एच्या कामाला एक्स मानायचं, एच्या कामाला एक्स मानायचं म्हणजेच 20 दिवस, वाय बीचं काम 30 दिवस आणि झड काय आहे 5 दिवस, म्हणजे याला झड धरलं त्यांनी. आणि त्याचं सूत्र असं मांडलेलं आहे एक्स प्लस झड भागिले एक्स प्लस झड भागिले एक्स प्लस वाय गुणिले वाय असं दिलेलं आहे. आता हे सूत्र पाठ करत बसायचं. पहिलेच आपल्याला पाठांतराचा कमी ताण असतो की हे सूत्र पाठ करत बसणार आहात तुम्ही आणि प्रत्येक वेळेस एक्स कोणाला मानायचं, वाय कोणाला मानायचं, झड कोणाला मानायचं हे किती वेळेस करत बसणार आहे. तर बघा याच्यानुसारच सोडवून पाहूत आपण. आता याच्यामध्ये तर हे तुम्हाला आता सांगून दिलं मी एक्स कोणता आहे वाय कोणता आहे, तर टाकून बघूयात आणि सोडून बघूयात याचं उत्तर आणि आपलं उत्तर सारखं येते का. तर बघा एक्सची किंमत 20 ठेवली अधिक इथं झडची किंमत 5 ठेवली छेदात इथं काय एक्स प्लस वाय काय आहे 20 अधिक 30 गुणिले वाय काय आहे 30 आहे. सोडवलं 20 आणि 5 25 छेदात 20 आणि 30 50 गुणिले 30 25 एक 25 25 दुने 50 हे बे एक बे आणि हे बे 15 30 म्हणजे काय होईल हे 15 दिवस आले. इथं बघा सूत्रानुसार आले, हे सूत्रानुसार आले. आपण याला नाही का आपल्या पद्धती आपण आता लसावी पद्धतीनं बघायचं आहे. याला लागणारे दिवस 20, बीला लागणारे दिवस 30, दोघांचा लसावी 60. बघा आपल्याला लसावी पद्धतीनं काढून बघू. मोठी संख्या 30 छेदात 20 10 न कटते 10 दुने 20 10 त्रिक 30 छेदात आलेल्या संख्येनं या मूळ अंशाला गुणायचं 30 दुने 60 आला लसावी 60 आपला. 60 आल्याच्या नंतर या 60ला या 20 न भागलं. कार्य पूर्ण जे काम आहे हे एकूण काम अज्युम केलं आपण. या कामाला जर या दिवसानं भागलं तर याची कार्यक्षमता येईल 60 भागिले 20 20 त्रिक 60. ए ची कार्यक्षमता काय आली 3, बी ची कार्यक्षमता 60 भागिले 30 2, बी ची कार्यक्षमता. आता बघा काय करतोय ए नाही का 5 दिवस आधी काम सोडतो आहे. म्हणजे 5 दिवस आधी जर काम जर ए जर सोडत असेल तर ते 5 दिवस काम कोण करणार, ते 5 दिवस उरलेले कोण काम करणार आहे, बी एकटा काम करणार आहे. बी एकटा काम करणार आहे म्हणजे काय करतो एका दिवसामध्ये 2 युनिट काम करतो आणि 5 दुने 10 युनिट हा बी काम संपवायला. आता बी काम संपवायला म्हणल्याच्या नंतर आता 10 युनिट कोण काम संपवलं, बी ने काम संपवलं. एका दिवसामध्ये तो 2 युनिट काम करतो आणि 5 दिवस काम तो बी एकटा करायला. म्हणजेच बीनं संपवलेलं काम 10 युनिट आहे. उरलेलं काम किती आहे 50 युनिट. या 60 मधून हे 10 गेल्याच्या नंतर 50 युनिट काम उरलं. आता हे दोघेही मिळून करतील हे 50 युनिट काम. हे 50 युनिट काम जर दोघे मिळून करत असतील तर आता बघा दोघेही मिळून 50 युनिट काम करायले आणि हे दोघेही मिळून नाही का एका दिवसात किती युनिट काम करतात 5 युनिट काम करतात. तर 5 युनिट काम करतात तर 5 एक 5 आले किती, हे दोघं मिळून 10 दिवस करतायत काम. हे दोघेही मिळून 10 दिवस करत आहेत आणि एकटा बी किती दिवस करतो आहे मग नंतर 5 दिवस करतो आहे. म्हणजेच काय होईल हे 10 आणि हे 5 एकूण किती दिवस लागले ते काम पूर्ण व्हायला 15 दिवस. बघा लसावी पद्धतीनं सोडवलं तर अगदी सोप्या पद्धतीनं म्हणजे सगळे गणित ज्या पद्धतीनं सुटतात त्याच पद्धतीने हे गणित पण आपण सोडवलं. आणि हे सूत्र नाही का वेगवेगळ्या गणिताला वेगवेगळे सूत्र या पुस्तकांमध्ये लावलेले आहेत. या सूत्रांनुसार न जाता
आपण आपल्या लसावी पद्धतीनं जर सोडवले तर सगळे गणित सुटतात. हे एवढं आपल्या लक्षात आलं असेल. आता बघूया समोरचं गणित. बघा, आता हा एक प्रश्न आहे, थोडंसं अवघड वाटू शकतो पण एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतो. आपलीच पद्धत आहे, लसावी या पद्धतीनेच आपण सोडवायचा याला. बघा काय प्रश्नात काय म्हणलं, ए बी सी आणि डी एक काम अनुक्रमे 8, 16, 24 आणि 32 दिवसात पूर्ण करतात. एने कामाला सुरुवात केली आणि पुढील प्रत्येक दिवस अनुक्रमे बी सी आणि डी येऊन मिळाले तर काम पूर्ण होण्यास लागणारे दिवस किती. बघा, अगोदर हे बघावं लागेल की या सगळ्यांना लागणारे दिवस वेगवेगळे आहेत. आता एनं कामाला सुरुवात केली, एनं कामाला सुरुवात केल्याच्या नंतर जर आपण असं धरूया की एनं सोमवारी कामाला सुरुवात केली, मंगळवारी येऊन बी मिळाला, बुधवारी येऊन सी मिळाला आणि गुरुवारी येऊन डी मिळाला. म्हणजे अगोदरच्या सोमवारच्या दिवशी एकट्यानं एनं काम केलं, मंगळवारी ए आणि बी मिळून काम केले, बुधवारी ए बी आणि सी मिळून काम केले आणि गुरुवारी ए बी सी डी चौघे मिळून काम केले. मग हे एकूण एकत्र आता काम करायला सुरुवात केली तर काम पूर्ण होण्याला लागणारे दिवस किती असं काढायचं आहे आपल्याला. बघा, हे जर आपण जर सोडवलं लसावी पद्धतीनं तर अगोदर यांची कार्यक्षमता काढूयात आणि नंतर आपण सोडवूयात. याची कार्यक्षमता काढायला आता या सगळ्यांचा लसावी काय येईल बघा. सरळ सरळ लसावी काढायला जर गेलं समजा आपण तर ही सगळ्यात मोठी संख्या 32 आहे. 32ला 8 भाग जातो, 16 भाग जातो, 24 जात नाही. मग 32 छेदात आपण 24 मांडलं तर या दोघांनाही एका संख्येनं जिथपर्यंत कटतं तिथपर्यंत काटायचं. 8 त्रिक 24, 8 चौक 32. आता समोर कटणार नाही, छेदात आलेला अंक आहे याने याला गुणायचं. मग काय होईल, 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9. यांचा लसावी किती आला, 96. याला लागणारे दिवस 8, बीला 16, सीला 24 आणि डीला 32 दिवस लागतात. या सगळ्यांचा लसावी आला 96 आणि या 96ला जर 8 जर भागलं तर याची कार्यक्षमता एची कार्यक्षमता येईल 8 1 8, 8 2 16 म्हणजे 12 युनिट ही कार्यक्षमता कोणाची आहे, एची. आता 16 सकी 96 हे कोणाची आहे, बीची आहे. आता सीची कार्यक्षमता काय येईल मग, 24 चौक 96 आणि त्याच्यानंतर डीची कार्यक्षमता काय येईल, 3 येईल, 32 त्रिक 96. ठीक आहे. आता हे सगळ्यांची कार्यक्षमता आली. आता आपण असं अज्युम करू की ते काम x दिवसात पूर्ण होते, x दिवसात पूर्ण होते. आता x दिवसात पूर्ण होते असं जर म्हटलं समजा आपण, तर पहिल्या दिवशी काय करायला, ए कामाला सुरुवात करायला. म्हणजे एनं पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे x जेवढे दिवस असतील तेवढे दिवसही काम केलेलं असेल. मग काय होईल, एकूण दिवस गुणिले याची एकूण कार्यक्षमता किती होईल. याची एकूण कार्यक्षमता x गुणिले याची कार्यक्षमता किती आहे, 12. म्हणजेच ये किती युनिट काम करायला, 12x करायला. याचं एकूण काम 12x युनिट झालं. आता बी जो आहे तो काय करायला, दुसऱ्या दिवशी येऊन सामील व्हायला, म्हणजे तो एक दिवस कमी काम करायला x पेक्षा. बरोबर आहे. म्हणजे येणं जेवढे दिवस काम केले त्याच्यापेक्षा एक दिवस बी काम करणार आहे, म्हणजे तो दुसऱ्या दिवशी येऊन मिळाला. म्हणजेच काय होईल, x - 1 गुणिला बीची कार्यक्षमता किती आली, 6 आली. याला 6ने गुणला आपण, म्हणजेच बी एकूण किती युनिट काम करेल, 6x - 6. आता सीचं काय होईल मग, सी नाही का 2 दिवस कमी काम करणार आहे, कारण की पहिल्या दिवशी येणं एकूण काम पूर्ण दिवस काम कोण करायला, ए करायला. आता बी काय केला मग, एक दिवस कमी काम करायला, म्हणजे दुसऱ्या दिवशी येऊन मिळाला. आता तिसऱ्या दिवशी येऊन मिळाला सी येऊन मिळाला, म्हणजे सी किती दिवस कमी काम करेल, 2 दिवस कमी काम करेल. म्हणजे x - 2 दिवस काम करायला हा सी. मग याची सीची कार्यक्षमता किती आहे, 4. मग याला जर केलं 4x - 4 दुने 8 होईल. आता डी बरोबर काय होईल, x पैकी आता x दिवस काम ए करायला, x - 1 दिवस काम बी करायला, x - 2 दिवस काम सी करायला. आता हा चौथ्या दिवशी येऊन मिळाला, म्हणजेच काय होईल, याला लागणारे दिवस किती असेल, x - 3 दिवस हा काम करायला. म्हणजे एकूण आता बघा याची कार्यक्षमता किती आहे, 3 युनिटची आहे. म्हणजे हे किती युनिट काम करेल, 3x - 3 त्रिक 9. आता हे सगळं जे काम आहे हे एवढे युनिट आहे, याच्याबरोबर हे 96 असले पाहिजे. म्हणजे हे एकूण काम धरलं आपण अज्युम केलं, मग हे यांची जी किंमत आहे आणि हे 96 आहे हे बरोबर आली पाहिजे. मग याला तसं मांडूयात आपण, 12x अधिक 6x - 6 अधिक 4x - 8 अधिक 3x - 9 बराबर
96 आलं पाहिजे. आता हे मांडल्याच्या नंतर आता यांची बेरीज करा. 12x आणि 6x किती झाले? 18x. 18x आल्याच्या नंतर ही 4x, 18 आणि 4 22x आणि हे 3x किती झाले? 22 आणि 3x 25x वजा. आता हे वजा आहे, हे वजा आहे, हे वजा आहे, याच्या सगळ्यांची बेरीज करून घेऊयात. 8 आणि 9 आणि 8 17, 17 आणि 6 23, म्हणजे हे 23 व्हायलेत. आता बरोबर एकूण काम किती आहे? 96 आपलं जसाला तसं. आता हे 23 इकडे वजाबाकीमध्ये तिकडे आहे, तिकडे गेल्याच्या नंतर बेरजेत होईल, म्हणजेच काय होईल? 25x होतं ना, 25x. 25x बराबर 96 अधिक 23, म्हणजेच काय होईल? आता हे 96 अधिक 23 यांची जर बेरीज जर केली आपण, 6 आणि 3 9, इकडं म्हणूया 6 आणि 3 9 आणि 9 आणि 2 11, 119 होईल. आणि हे 25 जे आहेत, हे 25 जे इकडे गुणाकारात आहेत, हे गुणाकारातले 25 याची छेदात जाईल 25, म्हणजेच आपल्याला x ची किंमत मिळेल. आता या 25 ने याला बरोबर आपण हे फ्रॅक्शनमध्ये म्हणजे पूर्णांक अपूर्णांकामध्ये जर केलं तर काय होईल? 25 चोक 100, 25 चोक 100 आणि हे 19, म्हणजेच त्यांना मिळून लागणारे दिवस किती असतील? 4 पूर्ण दिवस आणि एका दिवसाचा 19/25 भाग लागेल. बघा हे जे गणित आहे, एक कामाचा 4/5 भाग 20 दिवसात पूर्ण करतो. आता हे आपल्याला हे अपूर्णांकामध्ये दिलेलं आहे आणि हे समजण्यासाठी थोडंसं अवघड जाऊ शकतं, पण याला आपण सोप्या पद्धतीने कसं सोडवून बघूया. एक कामाचा 4/5 भाग 20 दिवसात पूर्ण करतो. ए आणि बी मिळून उरलेले काम 3 दिवसात पूर्ण करतात. बी आणि सी पूर्ण काम 30 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम सी एकटा किती दिवसात पूर्ण करेल? आता बघा याच्यामध्ये अपूर्णांकामध्ये अपूर्णांक दिलेला आहे म्हणून घाबरून जायचं काम नाही आहे. एकदम सोपं गणित आहे, काहीच नाही आहे. ए नाही का एका कामाचा 4/5 भाग 20 दिवसात पूर्ण करतो. म्हणजेच बघा एक काम आहे, त्या कामाचा 4/5 भाग जर तो 20 दिवसात पूर्ण करत असेल तर पूर्ण काम किती दिवसात पूर्ण करेल असं जर म्हणलं समजा, तर या 5 ने या 20 ला गुणल्याच्या नंतर 5/4, 4×5 20, 5×5 25, म्हणजे ते काम पूर्ण करायला याला किती दिवस लागतील? 25 दिवस लागतील. बघा याला पूर्ण काम करायला 25 दिवस लागतील आणि त्या कामाचा 4/5 भाग पूर्ण करायला 20 दिवस लागतील. काढून बघा तुम्ही, तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जास्त समजेल. बघा हे 4/5 भाग 20 दिवसात पूर्ण करायला, म्हणजे पूर्ण काम किती दिवसात जर पूर्ण करेल जर म्हणायचं असेल तर ह्या 5 ने या 20 ला गुणलं भागिले 4 जर केलं तर तोच काम किती दिवसात पूर्ण करणार आहे? ते पूर्ण काम 25 दिवसात पूर्ण करणार आहे. हे याचे कामाचे दिवस आलेत आपल्याकडे. आता ए आणि बी मिळून उरलेलं काम 3 दिवसात पूर्ण करतात. आता उरलेलं काम किती आहेत बघा, 1 - 4/5, म्हणजे एक काम होतं त्याच्यापैकी 4/5 तर येणं कंप्लीट केलं, तर उरलेलं काम किती राहणार आहे? 5×1 5 वजा 4, 4×1 4, छेदात 5×1 5, म्हणजे 5 मधून 4 गेलं, 1/5 भाग कामाचा शिल्लक राहिला. आता हा शिल्लक काम किती दिवसात पूर्ण करायले? बघा ए आणि बी मिळून उरलेलं काम 3 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात? 3 दिवसात पूर्ण करतात. म्हणजेच उरलेलं काम 1/5 आहे आणि हे 3 दिवसात पूर्ण करायले, म्हणजे हे 3 × 5 किती होईल? 15 दिवसात. म्हणजेच ए प्लस बी मिळून ते काम 15 दिवसात पूर्ण करतील. म्हणजे असं लिहू शकतो आपण, बघा ए एक काम 25 दिवसात पूर्ण करतो, ए प्लस बी मिळून तेच काम 15 दिवसात पूर्ण करतात. इथपर्यंत आलं. आता इथपर्यंत आल्याच्या नंतर बघा बी प्लस सी ते काम इथं प्रश्नात दिलेलं आहे. बी आणि सी मिळून ते काम पूर्ण किती दिवसात करतात? पूर्ण काम 30 दिवसात पूर्ण करतात. बी प्लस सी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतात. आता तेच काम करण्याला एकट्या सी ला किती दिवस लागेल? आता हे काढायचं आहे आपल्याला. आता हे समजलं असेल आपल्याला, हे काढलं याच्यावरून ते, हे आपण थोड्या वेळासाठी आता हे मोडून टाकूयात. आता इथून आपण आपल्या गणिताला सुरुवात करूयात. आता हे गणित आपलं जे जुनं होतं तसंच गणित झालं का? हो झालंय. आता मग त्याला आपल्याच पद्धतीनं सोडवायचं. कसं सोडवायचं बघा, लसावी पद्धत. प्रश्नात दिलेल्या संख्यांचा लसावी हा कामाची राशी दर्शवतो. आता बघा यांचा लसावी किती? सगळ्यात मोठी संख्या 30 आहे. 15 ने या 30 ला भाग जातो, 25 न जात नाही, मग 30/25 केलं
पाचा पाचा 25, 5 सक 30, समोर कटणार नाही, छेदात आलेली संख्या याला गुणायचं, 3 5 15, म्हणजे यांचा लसावी किती आला, 150 आला. आता लसावी 150 आल्याच्या नंतर या 25 ने याला भागलं, 25 सक 150, ए ची कार्यक्षमता किती आली, 6 आली. आता ए प्लस बी ची कार्यक्षमता 15 1 15, म्हणजे यांची दोघांची मिळून कार्यक्षमता 10 आली. या तिघांची या बी प्लस सी ची कार्यक्षमता या 30 ने याला जर गुणलं तर 3 5 15, म्हणजे किती येईल, 5. बी प्लस सी ची कार्यक्षमता 5, ए ची कार्यक्षमता 6, ए प्लस बी ची 10 आणि बी प्लस सी ची 5. आता बघा एक लक्ष द्या, ए ची कार्यक्षमता 6 आहे, ए प्लस बी ची 10 आहे. आता बघा ए प्लस बी ची 10 आहे, त्याच्यामधून ए ची मायनस केली तर बी ची कार्यक्षमता येईल आपली, म्हणजेच ए ची कार्यक्षमता 6 आहे आणि ए प्लस बी ची 10 आहे. या 10 मधून ए ची कार्यक्षमता मायनस केली 6, तर बी ची कार्यक्षमता किती येईल, 4 युनिट येईल. आता बी ची कार्यक्षमता जर 4 युनिट असेल तर बी प्लस सी ची 5 आहे, मग काय होईल, याच्यामधून बी ची मायनस केली 4, तर सी ची कार्यक्षमता किती येईल, 1 युनिट येईल. आता बघा सी ची कार्यक्षमता मिळाली. आता ती एकूण काम करायला सी ला किती दिवस लागतील हे काढायचं आहे आपल्याला. एकूण किती युनिट काम आहे, 150 युनिट काम आहे. 150 युनिट काम आणि सी एका दिवसात किती युनिट काम करतो, 1 युनिट काम करतो, म्हणजेच त्याला लागणारे दिवस किती असतील, 150 दिवस. समजलं. आता बघा हे सगळे गणित आपण काळकाम वेग या विषयावरचे बघितले, या टॉपिकवरचे बघितले, सगळे बेसिक टू ॲडव्हान्स बघितले. 4 सेशनमध्ये आपण हे पूर्ण कंप्लीट करतो आहोत. तर आपण काय करायचं आहे की या काळकाम वेग या टॉपिकवरचे सगळे गणित आपण सॉल्व्ह करायचे. जिथं प्रॉब्लेम असेल ते प्रॉब्लेम मला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती विचारायचं, आणि टेलिग्राम चॅनलचे लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आणि तसेच आपला व्हॉट्सअप नंबर आहे 94 20 64 81 10. याच्यावरती डाऊट्स विचारायचे, मी आपला डाऊट्स नक्कीच क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. तर बघा आपलं हे टॉपिक संपलेलं आहे इथं काळकाम वेग. आता येणारा जो टॉपिक आहे त्या टॉपिक म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण, त्याला रेशो आणि प्रपोर्शन म्हणतात, ते घेऊयात. तर येणाऱ्या व्हिडिओची अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपल्याला येणाऱ्या व्हिडिओची अपडेट मिळत राहील. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. हे सगळे गणित RRBला मदत करणारे आहेत, SSCला मदत करणारे आहेत, पोलीस भरतीला मदत करणारे आहेत आणि इतर सर्व सेवा भरतींना मदत करणारे आहेत. तर हे जे सगळे आपले जे सुरू केलेले इनिशिएटिव्ह आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचावं, म्हणून आपल्याला माझी विनंती राहील की आपल्या सगळ्या व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचा रीच वाढून आपले जास्त सबस्क्रायबर्स होतील आणि त्याच्यामुळे मला ऊर्जा मिळून मी असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी बनवत राहील. तर धन्यवाद.